काय मग तुमचाही उपवास आहे आणि उपवासाचे तेच तेच खिचडी, साबुदाणा, वडे, तळलेले हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे सूप आणि ते देखील अगदी चटपटीत आहे आणि तेलाचा वापर न करता. तर चला अशा रेसिपीला उशीर न करता सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे 1 वाटी लाल भोपळा. भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आपण 1 चमचा तूप वापरणार आहोत. अर्धा चमचा जिरे, 1 मिरची टाकायची आहे, 1 वाटी भोपळा मिक्स करायचा आहे आणि पाव कप एवढं आपण पाणी ओतायचं आहे. हे मिळून येण्यासाठी एक छोट्या आकाराचा बटाटा आपण यामध्ये टाकणार आहोत. पाव चमचा किसलेला आलं टाकायचं आहे. आल्याने खूप छान असं चव येते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापरू शकता. आता सगळं साहित्य आपल्याला छान सॉफ्ट असं मऊ असं शिजवून घ्यायचंय. पाणी आटलेलं आहे आणि भोपळा सुद्धा आपला छान शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायचा आणि याला थंड होऊ द्यायचं. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आता याला आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये मी 1 कप पाणी ओतलंय. आपण हे कढईमध्ये त्याच कढईमध्ये आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तर जेवढं गरजेचं आहे तेवढं पातळ आपण यामध्ये करायसाठी पाणी ओतलेलं आहे. मी इथे मिक्सर मधल्या भांड्यातूनच पाणी ओतलंय 1 ग्लासभर. आणखीन 1 कपभर पाणी मी यामध्ये ओतत आहे. तर मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार सूप पातळ किंवा घट्ट दाटसर करू शकता. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून छान ढवळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता किंवा मिरेपूड सुद्धा टाकू शकता. पण मिरेपूड उपवासाला चालते की नाही हे मला माहित नाहीये. 4-5 मिनिट सूप उकळत आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर बद्दल सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे. बरेच जणांच्या इथे कोथिंबीर चालते, कोणाकडे नाही चालत. कारण जिरे, कोथिंबीर, मिरे यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. बरेच लोक कमेंट करून बोलतात की ताई जिरे नाही चालत, ताई कोथिंबीर नाही चालत. लाल भोपळा थोडासा गोड असतो, तर गोडपणा ह्या सूपमध्ये आहे पण तेवढा नाही. शिजवल्यानंतर थोडा कमी होतो. पण याला थोडा चटपटीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस. सूप आपलं तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आणि आपण सूप हे वाढायला घ्यायचं. उपवासाचं सूप मस्त तयार झालेलं आहे, अगदी हेल्दी आणि चटपटीत. तर मी चव घेऊन दाखवते. खूप टेस्टी झाले, अगदी चटपटीत झालेलं आहे, अगदी पौष्टिक पण आहे. तर या नवरात्रीच्या उपवासात नक्की हे सूप ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली.